Hi students, ninth class English 3.4, that is think before you speak. Warming up activity we are going to take here. See, there are some questions for you. Think before you speak म्हणजे बोलण्याआधी विचार करा, अशा प्रकारचा एक पाठ आपण आज या ठिकाणी घेतोय. पाठाला सुरुवात करायच्या आधी आपण चिटचॅटमध्ये बघूयात काय प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. डू यू राईट अ डायरी? तुम्ही डायरी लिहिता का? यस ऑर नो म्हणजे उत्तर द्यायचं आहे. लिहित असाल तर यस अँड लिहित नसाल तर नो. डू यू राईट लेटर्स ऑर नोट्स टू युअर फ्रेंड्स अँड रिलेटिव्ज? तुम्ही मित्रांना आणि नातेवाईकांना पत्र किंवा आणखीन काही गोष्टी लिहिता का? डू यू एव्हर फाईट विथ युअर फ्रेंड्स? तुमच्या मित्राशी तुमचं भांडण कसं होतं? वारंवार होतं, नेहमी होतं का क्वचित होतं का होतच नाही? डू यू हॅव आर्ग्युमेंट्स विथ युअर पॅरेंट्स? की डू यू हॅव आर्ग्युमेंट्स वाद विथ युअर फॅमिली मेंबर्स? तुमचा वाद हा तुमच्या घरच्यांबरोबर विथ युअर फॅमिली मेंबर्स म्हणजे घरातमध्ये जे काही तुमचे सदस्य आहेत यांच्याशी तुमचा वाद होतो का असं विचारलं. व्हॉट आर द आर्ग्युमेंट्स अबाउट? आणि जर आर्ग्युमेंट्स होत असतील तर त्याला कारण काय असतं किंवा कशाबद्दल आर्ग्युमेंट होतात हे या ठिकाणी लिहायचं आहे. रीड द फॉलोइंग वर्ड्स विच मे बी यूज्ड इन प्लेस ऑफ स्पीक. बघा, हे सगळे शब्द जे आहेत हे स्पीक या शब्दाला समार्थी शब्द आहे. म्हणणे किंवा बोलणे या हा शब्द वगळून बाकीचे सगळे शब्द त्याच अर्थी या ठिकाणी वापरले गेलेले आहेत. बघा, स्पीकसाठी एवढे शब्द आपण वापरू शकतो. टॉक, अटर, टेल, अनाउन्स, डिक्लेअर, व्हॉइस that is an opinion, converse, chat, gossip, lecture, communicate, explain, uphold, support, praise, recommend, request, urge, read, introduce, mention, refer to, discuss, remark on, rebuke, comment on, scold, shield, criticize, direct, pull up, reproach, admonish, suggest, indicate, mean. So these are the some words: denote, show, reflect, express and reveal. These all words carrying the same meaning, that is speak म्हणजे बोलणे या अर्थी. स्पीकच्या बद्दल तुम्ही इतके सगळे शब्द लिहू शकता. हे सगळे शब्द जे आहेत ते स्पीकच्या अर्थाचेच आहेत. तर हे सगळे शब्द आपण पाठ करायचे. Take the words you know and underline the ones that you do not know. Find their meaning and pronunciation from a very good dictionary. Next question. Tick the words you know and underline the ones that you do not know. Find their meaning and pronunciation from a good dictionary. See, tick the word you know. जो शब्द तुम्हाला माहिती आहे त्याच्यावरती टिक मार्क करायची आहे. अँड अंडरलाईन द वन्स दॅट यू डू नॉट नो. आणि तुम्हाला जो शब्द आवडत नाही त्याला टिक द वर्ड्स यू नो. जो शब्द माहिती आहे त्याला टिक करा. अँड अंडरलाईन द वन्स दॅट यू डू नॉट नो. आणि जो तुम्हाला माहिती नाही त्याला अंडरलाईन करायचे आहे. फाइंड देअर मीनिंग अँड प्रोनाऊन्सिएशन फ्रॉम ए गुड डिक्शनरी. आणि सर्व शब्दांचे अर्थ एका चांगल्या डिक्शनरीमधून तुम्ही बघायचे आहेत.
विच ऑफ दीज वर्ड्स हॅव ए पॉझिटिव्ह मिनिंग, आणि कोणत्या शब्दांची सकारात्मक या ठिकाणी तुम्हाला अर्थ वाटतो आहे. अँड विच ऑफ दिस वर्ड सजेस्ट अँड अनप्लिजंट कॉन्टेक्स्ट, आणि कुठला शब्द जो आहे हा अनप्लिजंट कॉन्टेक्स्ट म्हणजे नाराज करणारा, सजेस्ट अँड अनप्लिजंट कॉन्टेक्स्ट. विच ऑफ दीज वर्ड्स सजेस्ट अँड अनप्लिजंट कॉन्टेक्स्ट म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह थिंकिंग दाखवणारे शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. नेक्स्ट वन, ट्राय टू ट्रान्सलेट दीज वर्ड्स इंटू युअर मदर टंग टू शो द डिफरंट शेड्स ऑफ मीनिंग. ट्राय टू ट्रान्सलेट दीज वर्ड्स इंटू युअर मदर टंग. तुमच्या मातृभाषेमध्ये दिलेल्या शब्दांचं भाषांतर करा. टू शो द डिफरंट शेड्स ऑफ मीनिंग, आणि विविध अर्थ जे आहेत यामधून निघणारे विविध अर्थ काढा आणि लिहा. सी बिफोर यू स्पीक, बिफोर यू स्पीक म्हणजे थिंक बिफोर यू स्पीक म्हणजे काय की बोलण्याआधी विचार करा. Man was meant to listen more and talk less. That is why, as the great British statesman Benjamin Disraeli said, nature has endowed man with 2 ears and 1 mouth. If one man was meant to talk more and listen less, he would have 2 mouths and only 1 ear. Imagine how we would have looked. How strange, with 2 months on the 2 sides and 1 ear at the center. See, man was meant to listen more and talk less. आता कवी आपल्याला लेखक सांगतो की man was meant to listen more and talk less. आपल्याला जास्त ऐकलं पाहिजे आणि कमी बोललं पाहिजे, टॉक लेस. दॅट इज व्हाय, म्हणून ॲज द ग्रेट ब्रिटिश स्टेट्समन बेंजामिन डिझराएली सांगतात की हे प्रसिद्ध असे राज्यकर्ते आहेत, ब्रिटिश राज्यकर्ते. त्यांनी सांगितलं की नेचर हॅज इंडोर्ड मॅन विथ 2 इयर्स अँड 1 माउथ, की निसर्गाने आपल्याला 2 कान दिले आणि 1 माउथ दिलं, 1 तोंड दिलं. इफ मॅन वॉज मीन टू टॉक मोअर, जर माणसाला जास्त बोलायची मुभा असती तर, अँड लिसन लेस आणि कमी ऐकायचं असतं तर, ही वूड हॅव 2 माउथ्स अँड ओनली 1 इयर. मग तुम्हाला जर निसर्गाला असं वाटत असेल की तुम्हाला जास्त तुम्ही काय करावं लागेल, बोलावं लागेल, तर निसर्गाने तुम्हाला 2 तोंड दिले असते, आणि कमी ऐकायला सांगितलं असतं तर 1च कान दिलं असतं, 2 कान दिले नसते. इमॅजिन हाऊ वी वूड हॅव लुक्ड. आणि मग तसे आपल्या कल्पनेप्रमाणे जर आपल्याला 2 तोंड असते आणि 1च कान असतं तर कल्पना करा की आपण कसं दिसलो असतो. हाऊ स्ट्रेंज विथ 2 माउथ्स ऑन द 2 साइड्स अँड 1 इयर ॲट द सेंटर. बघा की दोन्ही बाजूला 2 मुंडकी तोंड आणि अँड 2 साइड्स अँड देन 1 इयर ॲट द सेंटर, आणि मध्ये कान आहे, सेंटरला एक कान आहे. ही कल्पना करा की ज्या ठिकाणी तुमचे कान आहेत त्या ठिकाणी जर समजा डोळे हे तोंड असतं, 2 तोंड दोन्ही बाजूला, आणि जे म्हणजे कान आहेत साईडला, आणि ते कान जे आहेत हे तोंडाच्या ठिकाणी जर आणून बसवलं असतं आणि अशा प्रकारची कल्पना आपण केली असती की 2 तोंड आणि 1 कान असलेला व्यक्ती कसा दिसतोय, तर आपल्याला विचित्र असं वाटलं असतं. तर या ठिकाणी हा व्हिडिओ आपण इथंच थांबूयात. थिंक बिफोर यू स्पीक याच्यावरती चिटचॅट सेशनवरती आपण चर्चा केलेली आहे, आणि त्यानंतर ॲक्च्युअल लेसनलाही आपण सुरुवात केलेली आहे, आणि एक पुढच्या तासाला जो आहे हा आपण पुढचा भाग पाहणार आहोत. तर याच्यावरचे जे नवीन शब्द आहेत हे नवीन शब्द तुम्ही सर्वांनी लिहायचे आहेत, आणि लिहिल्यानंतर त्याचा अर्थ डिक्शनरीमध्ये पाहायचा आहे, आणि डिक्शनरीमध्ये पाहून स्वतः या धड्याला अर्थ लावण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे.
सो वी विल फिनिश हिअर. ओके, थँक्यू. थांबूया आपण इथं. धन्यवाद.